लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महालोककवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी वसमत इथं राज्यस्तरीय भव्य शाहीर आणि साहित्य कलावंत परिषद उत्साहामध्ये पार पडली। कैलासवासी सुरमई दत्ता चौगुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत शाहीर आणि साहित्यिक सहभागी झाले होते। या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास माने यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभावतीताई खंदारे या होत्या, तर परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून मुकुंदभाऊ करवंदे यांनी जबाबदारी सांभाळली। बहुजन महामानवांची वैचारिक चळवळ अधिक गतिमान करण्याच्या उद्देशानं आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शाहीर आणि साहित्य कलावंतांनी हजेरी लावली। आंतरराष्ट्रीय प्रबोधनकार मनोज राजा गोसावी, ख्यातनाम गायिका वैशाली किरण मुंबई आणि प्रसिद्ध गायिका उमा भारती यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी झाले। कलावंत परिषदेचे अध्यक्ष शिवलिंग कसबे, उपाध्यक्ष शेषराव नाईकवाडे, सचिव सुरेश म्हस्के आणि कोषाध्यक्ष टोपाजी एंगडे मामा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। या परिषदेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं। परिषदेच्या आयोजकांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। काल वसमत या ठिकाणी दत्ता चौगुले सभागृहामध्ये, नगरपालिकेच्या सभागृहामध्ये भव्य असा राज्यस्तरीय शाहीर परिषदेचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुलजी गुप्ता यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय विकास माने उपविभागीय अधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर आपल्या हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी यादवजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या नेतृत्व करणाऱ्या महिला आघाडीच्या प्रभावतीताई खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। प्रामुख्याने या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दिग्गज कलावंतांनी उपस्थिती लावली। त्यामध्ये मग हबप कीर्तनकार असतील, मातंग समाजाचे शाहिरी म्हणजे याच्यातले जशातले असतील किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये, लोक चळवळीमधले प्रत्येक कलावंत, दर्जेदार कलावंतांनी या शाहिरी परिषदेमध्ये सहभाग नोंदवला। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने मनोज राजा गोसावी, राहुलजी शिंदे पुणे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या वैशालीताई किरण अशा दिग्गज कलावंतांनी उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम अतिशय प्रचंड प्रतिसादातून सक्सेस केला, यशस्वी केला। त्याबद्दल सर्व जनतेचे, कलावंतांचे आणि मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपल्या प्रसार माध्यमाने सुद्धा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि नगरपालिकेनं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल प्रशासनाचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। अशाच पद्धतीचा सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम वेळोवेळी या आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विशेषतः वसमत नगरपालिकेच्या माध्यमातून हो या पद्धतीची या ठिकाणी सदिच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय लहुजी। माझं नाव संजय मोहनराव चौरे। आज वसमत शहरामध्ये, काल वसमत शहरामध्ये जे वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त वामनदादा कर्डक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकत्र जयंती साजरी करण्यात आली। त्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मुकुंददादा करवंदे, अध्यक्ष शिवलिंग कसबे आणि उपाध्यक्ष टोपाजी एंगडे आणि सुरेशदादा म्हस्के असे सर्व मान्यवर यांनी जे ही संकल्पना घडवून आणली, यांचे उद्देश काही असू किंवा याचा हेतू काही असू, पण अण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक यांची जयंती एकत्र ठिकाणी साजरी करून जे बंधुभावनेचं प्रेम दाखवलं, जे संकल्पना केली, त्यांनी एकदम अतिशय चांगली केलेली आहे। कारण मोठा भाऊ बौद्ध समाज आणि छोटा भाऊ मातंग समाज हे दोघं एकाच ठिकाणी जर आले या संकल्पनेमधून, तर पुढील कार्यक्रम, कोणता राजकीय कार्यक्रम असो, शासकीय कार्यक्रम असो या कोणताही कार्यक्रम असो, सामाजिक कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये मोठा भाऊ असो व छोटा भाऊ खांद्याला खांदा लावून उभा टाकाल व आपला सहभाग नोंदवीन ही आशा मी बाळगतो। आणि क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।